2010 साली मी कान्सला गेले होते. 15 वर्ष झाली आणि आजही तो अनुभव माझ्या डोक्यात खूप ताजा आहे. हं. म्हणजे मी ना एक अत्यंत शूस्ट्रिंग बजेट ज्याला म्हणतात, की खूप कमी, 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 कमी पैशात एक छोटीशी फिल्म बनवली होती, ज्याचं नाव होतं जननी आणि ती होती स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर. सो जेव्हा मी एम-ए केलं, तेव्हा आमच्याकडे अर्थात म्हणजे सगळेच सुशिक्षित असल्यामुळे आणि स्पेशली माझ्या मोठ्या बहिणी माझ्याही पेक्षा जास्त हुशार आणि जास्त शिकलेल्या असल्यामुळे एक असं हे होतं, की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन, पी-एच-डी हे सगळं केलं पाहिजे. यू शुड बी म्हणजे तुम्ही इंटेलेक्च्युअली एकदम असे स्ट्राँग असलं पाहिजे वैचारिक दृष्ट्या आणि अकॅडमिकली असं. आणि मी एम-ए केलं आणि त्याच्यानंतर ना मी जॉब केला पॉप्युलेशन रिसर्च सेंटर जे आहे गोखले इन्स्टिट्यूटचं तिथे पुण्याला. आणि त्यावेळेला त्या जॉबच्या अंतर्गत मी रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होते. त्या जॉबच्या अंतर्गत मी स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलं. तर फील्डमध्ये आम्ही बरंच फिरलो. सोनोग्राफी सेंटर्सना गेलो हे ते. सो त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या जवळून पाहिल्या आणि ते कुठेतरी डोक्यात धगधगत होतं. आणि 2007 मध्ये आर-आर-आबा आता तरी थांबा केलं. त्याच्या आधी असिस्टंटशिप केली. 2010 मध्ये आर-आर-आबा केली. त्याच्यानंतर असं झालं की यार काहीतरी जे मनातलं आहे ना ते करूयात. त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यावेळेला डिस्ट्रिब्युशन सिस्टम नसल्यामुळे मी 1.5 वर्ष आर-आर-आबा डिस्ट्रिब्यूट करत होते. हे पण अनेकांना जे त्या काळात माझ्याबरोबर काम करत होते त्यांना माहिती आहे. सो त्यावेळेला मला बाबा आणि अनिल काका असं म्हणाले, की "ठीक आहे, ही फीचर फिल्म तू केलीस, पण तुझं असं खास काय आहे ह्याच्यामध्ये? तुझं असं खास काहीतरी आलं पाहिजे ना?" म्हटलं, की "यार हे तर बरोबर आहे." आणि मग माझ्या डोक्यात हा विषय मी असिस्टंट होते, फिल्म असिस्टंट. तेव्हापासून हा चाललेला होता, जननी हा विषय. आणि मी तो लिहून काढला. जेमतेम 8-10 सीन्स असतील त्याच्यामध्ये आणि आम्ही अत्यंत कमी बजेटमध्ये ती फिल्म बनवली. बनवली आणि मग आता शॉर्ट फिल्म त्या काळात कोणीही शॉर्ट फिल्म्स बनवत नव्हतं. शॉर्ट फिल्म बनवली, आता याचं करायचं काय? तर मग मी रिसर्च करायला लागले, की मग काय करू शकतो, काय करू शकतो? मग फेस्टिव्हल्सला पाठव. सगळ्यात आधी तर इफी गोव्याला पाठव. असं म्हणून इफी गोव्याला आम्ही पाठवली. कोणाला माहिती होतं त्याच्यात काय आहे, काय नाही. इतक्या साध्या कॅमेऱ्यानी सगळे नवीन कलाकार घेऊन आम्ही ती शूट केलेली फिल्म होती. तर काय होणार आहे, काय नाही, हे कोणालाच माहिती नव्हतं. पण इफी गोवामध्ये छोटा सिनेमा सेंटरमध्ये त्याला बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं. वाह भाई वाह! बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला म्हणजे म्हणजे आ आकाश चार बोटं राहिलं असं म्हणतात तशी माझी हालत झाली होती. आणि मग इफी गोव्यामध्ये त्याला बक्षीस मिळालेलं असल्यामुळे भारतातर्फे ती फिल्म अनेक फेस्टिव्हल्सला पाठवली गेली. त्याच्यामध्ये कान्सचा फेस्टिव्हल होता. सो कान्सचा ज्यावेळेला आम्ही फॉर्म भरला, त्यावेळेला शॉर्ट फिल्म सेंटर हे जे असतं त्यांचं, त्याच्यामध्ये मराठी हा भाषेचा ऑप्शनच नव्हता त्या ह्याच्यात. सो आय वॉज सो थ्रिल्ड की पहिल्यांदा कोणीतरी मराठी शॉर्ट फिल्म तिथे पाठवतंय आणि ती मी पाठवतेय. आणि मग आम्ही ते भरलं आणि 2010 साली मग इट गॉट सिलेक्टेड इन कान्स आणि इट गॉट स्क्रीन्ड आणि मी गेले होते आणि मी रेड कार्पेट चाललं होतं. ती जी भावना आहे ना रेड कार्पेटवर, मी अशी काळी साडी नेसून चालण्याची, ती म्हणजे मी आजही डोळे मिटले की तो अनुभव मला घेता येतो. इतकी सुंदर तो अनुभव होता. खूप भव्य-दिव्य म्हणजे त्याला मक्का, आपल्या फिल्म मेकर्सचा मक्का उगीच नाही म्हणत कान्सला. कान्स इज ह्यूज. इट इज ऑसम. आणि इतक्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यांच्या एका वेळेला 7 स्क्रीन्समध्ये चाललेलं असतं. मग एक पॅव्हिलियनचा एक एरिया असतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाच्या पॅव्हिलियन्स असतात, वेगवेगळ्या फेस्टिव्हल्सच्या पॅव्हिलियन्स असतात. तुम्हाला जगभराची फिल्म फेस्टिव्हल्स आणि फिल्म्सबद्दलची माहिती एका ठिकाणी मिळते. आणि मी तिथे 10 दिवस अक्षरशः बागडत होते. तिथे म्हणजे असं जाता-जाता कोण भेटायचं? तर जाता-जाता सुभाष घई भेटायचे, नागेश कुक्कुनूर भेटायचा आणि मग इंडियन पॅव्हिलियनमध्ये सगळ्यांशी त्या ओळखी झालेल्या असल्यामुळे मग तेवढंच 2 मिनिटं थांबून गप्पा मारायच्या. मग काय, मग हे, मग हा स्टॉल पाहिला का, मग तो पाहिला का? असं इट वॉज अ व्हेरी, व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स की म्हणजे
भारतामध्ये आपण इतक्या वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये सगळे कलाकार, सगळे फिल्म मेकर्स असतात आणि भारताच्या बाहेर गेलो ना, की आपण फक्त भारतीय असतो आणि ही भावना इतकी सुंदर आहे आणि ती मला तिथे अनुभवायला मिळाली. म्हणजे माझी 25 मिनिटाचीच फिल्म होती. पण नागेश कुक्कुनूर आणि गोविंद निहलानी ते होते तिथे आणि त्यांना मी माझ्या शॉर्ट फिल्मची घाबरत-घाबरत हे दिली, तर ते म्हणाले, "अगं, मी त्या इफ्फीच्या कमिटीमध्ये होतो. मी सिलेक्ट केलेली आहे तुझी फिल्म. मला माहिती आहे तुझी फिल्म." अशा अशा पद्धतीने ते होतं आणि इतकं सुंदर वातावरण होतं, इतकं ओपन होतं सगळं आणि सगळे एकमेकांना इतकं रिस्पेक्टफुली वागवतात. ते खूप एक वेगळी हे आहे. पण ट्रॅजेडी बघा ना, की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं. 2010 साली. सो मी सोशल मीडियावरून ते खूप टाकलंय किंवा हे केलंय असं झालं नाही त्यावेळेला. पण प्रसन्न जोशी, अमित भंडारी हे जे त्यावेळेला फिल्म्स चं रिपोर्टिंग, मीडिया रिपोर्टाज असं करायचे, तेच त्या सगळ्यांनी त्या काळात माझ्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि इतकी धमाल आली आणि आय एम सो ग्लॅड की एक चांगला विषय जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा तो पोहोचतो. म्हणजे तुमच्याकडे विविध माध्यमं नसली तरीही. आणि इतकी छोट्या बजेटवर केलेली इतकी छोटीशी फिल्म, पण ती फिल्म मला इतकं देऊन गेली, त्याचं मला आय एम व्हेरी हॅपी आणि कान्स अर्थात इट वॉज लाइक अ मुकुट मुकुट होता तो सगळ्याचा.